there is some divine power which is helping who is trying to help himself. ती व्यक्ती का आली, त्यांनी मला ते का सांगितलं, त्यांनी माझ्या मागे ती बाईक ठेवून का मला का मदत केली, हे सगळं मला माहिती नाही. कुठली एक छोटीशी गंमत नॉर्मली मी कोणाला सांगितली नाहीये. बरं. पण मी कोकणागनला गेलो आणि रेसच्या 1 आठवड्यात आधी माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला हो. आणि माझी उजवी बाजू पूर्ण काय म्हणतात ना, सालपट निघतं ना हाताचं. हो. सो हाताचं आणि पायाचं अख्खं सालपट निघालेलं. आणि रेसच्या आदल्या दिवशीपर्यंत मी स्विमिंग करण्याच्या पोझिशनमध्येच नव्हतो आणि त्या टेस्टमध्ये हे आयडेंटिफाय झालं की आय हॅड अ फॅटी लिव्हर प्रॉब्लेम, की त्यामुळे लिव्हर फंक्शन बऱ्यापैकी अफेक्ट व्हायला लागलं. तर त्या काळामध्ये डॉक्टर म्हणाले की मी औषधं आणि देतोच, पण हा जो आजार आहे त्याच्यामध्ये औषधाने किती फरक पडेल हे मी सांगू शकत नाही. सो औषधं घेताना तुम्हाला काहीतरी स्ट्रेनियस फिजिकल ऍक्टिव्हिटी. सो आयर्नमॅन ही एक ट्रायथलॉन रेस आहे. त्याच्यामध्ये इट स्टार्ट्स विथ 3.8 किलोमीटर स्विम सायकल चालवायला लागते. जगात सरदार वल्लभभाई पटेल आहे, ज्यांनी देशाला एकत्र आणलं आयर्न मॅन म्हणून. हॉलिवूडमध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहेत, ज्यांनी आयर्न मॅनला सुपर हिरो बनवलं. आणि मग आपल्या सोबत आहेत आशय महाजन, तिसरे आयर्न मॅन. पण ह्यांची कहाणी आगळी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. कारण आशयने ऑगस्ट 2025 मध्ये कोपनहेगन येथे आयर्न मॅन पूर्ण केलं. आणि याचबरोबर आशय स्वयं टॉक्सचे को फाउंडर आहेत, जिथे लाखो लोकांना वेगवेगळ्या जीवन प्रवासांच्या कथा ऐकून पुन्हा उभं राहायला प्रेरणा दिली. आज आपण त्या आशयला भेटणार आहोत, ज्यांचा आयर्न मॅन ना पॉलिटिक्सशी जोडलेला आहे ना मूवीजशी. तो जोडलेला आहे संघर्षाशी, शिस्तीशी आणि आपण करू शकतो ह्या विश्वासाशी. सो पहिले तर आशय, तुमचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आशय, देशाचे आयर्न मॅन आपण सगळेच जाणतो, सरदार पटेल, राईट? नक्कीच. सिनेमातील रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ज्यांनी आयर्न मॅनला खूप फेमस केलं. आणि आता तिसरे तुम्ही, ज्यांना मी ओळखते, आणि मी पहिल्या दोघांची आणि तुमची खूप मोठी फॅन आहे. तर थोडक्यात आम्हाला सांगाल का, आयर्न मॅन म्हणजे नेमकं काय? सो आयर्नमॅन ही एक ट्रायथलॉन रेस आहे. ट्रायथलॉन म्हणजे याच्यामध्ये 3 ऍक्टिव्हिटीज एकामागोमाग एक आपल्याला करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये इट स्टार्ट्स विथ 3.8 किलोमीटर स्विम. सो ओके. ओपन वॉटरमध्ये, समुद्रामध्ये किंवा लेकमध्ये तुम्हाला 3.8 किलोमीटर स्विम करायला लागतं. बर. 3.8 किलोमीटर स्विम झाल्यानंतर तुम्ही बाहेर आलात, की कपडे चेंज करून यू इमिडिएटली हॅव टू गेट ऑन अ सायकल. बर. सायकलवर बसून तुम्हाला 180 किलोमीटर सायकल चालवायला लागणार. किती? 180 किलोमीटर. सिरियसली? सीरीज. ओ माय आणि गॉड. ओके. ते 180 किलोमीटर झाल्यानंतर यू पार्क द बाईक आणि तुम्ही एक फुल मॅरेथॉन धावायला निघता आणि फुल मॅरेथॉनचे किलोमीटर्स इज 42.2 किलोमीटर्स. सो ओ. 42 किलोमीटर कंप्लीट केले. आणि हे सगळे जे 3 टप्पे आहेत, हे हं. तुम्हाला काही ठिकाणी 16 तास, काही ठिकाणी 17 तास. तर त्या रेसची जी कट ऑफ टाईम आहे, त्याच्या बर. आत तुम्ही जर केलं, तर तुम्हाला आयर्न मॅन हे टायटल मिळतं. सो कोपेनहेगनमध्ये ही वेळ 16 तास होती. ती 16 तासाच्या आत मी हे सगळे तिन्ही टप्पे पार केले. म्हणून आयर्न मॅन हे टायटल मला मिळालं. वॉव! खूप धाडसी आहे हे सगळं. म्हणजे मी तर इमॅजिन नाही करू शकत. मी जराशी इथे चालले कोकणात, की मला दम लागतो. तुम्ही 180 सायकलिंग केलं. त्याच्या आधी 3.8 किलोमीटर्स, राइट? येस, येस. स्विम केलं. अ, तुम्ही दमला नाहीत का? हे सगळं करत असताना? 16 तास, आणि ते सुद्धा नॉन स्टॉप, राइट? ह्याच्यामध्ये मध्ये काही ब्रेक नाहीये. म्हणजे ब्रेक तुम्ही घेऊ शकता. बरं. तुम्हाला अल्टिमेट एम हे 16 तासात संपवायचं आहे. तर तुम्ही संपवायचंय. जर बरं. मध्ये जास्ती थांबलात, तर 2 गोष्टी होतात, की एक तर तुमची बॉडी जी वॉर्मअप झालेली असते, हो. ती जर थंड झाली, तर परत त्या बॉडीला वॉर्मअप करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मध्ये भरपूर वेळ थांबणं हे त्या दृष्टीने जास्ती ॲडवायजेबल नाहीये. बरं. कारण का तुम्ही एकदा ते स्टार्ट केल्यानंतर तुमची बॉडी तशी वॉर्मअप होऊन पुढे-पुढे चालली आहे. हं, पण हं.
थोडंसं श्वास दम लागला म्हणून तुम्ही थांबलात तर असे काही अडचण नाही की तुम्ही थांबवू शकत नाही. पण ही सगळी वेळ मोजली जाते. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्या मॅटवर एंटर करता, तेव्हापासून ती वेळ चालू होते आणि तेव्हापासून तुमचे 16 तास चालू होतात. हे 16 तास संपायच्या आधी तुम्ही हे कंप्लीट केलं पाहिजे. आणि बरोबर, भरपूरदा दमणं ना, हे आपल्या मनाशी संबंधित आहे, की बरोबर. हं. आपण जर ठरवलं असेल काहीतरी करायचं, तर ते संपेपर्यंत तुम्ही दमत नाही. ते संपल्यानंतर तुम्ही दमता. आणि त्यामुळे तू आत्ता कोकणात चालतेस जे तू म्हणालीस, तर भरपूर लोकांना तू जेवढं चालतेस, म्हणजे तू कदाचित कोणालातरी सांगशील, की "अरे, मला ना 5 किलोमीटर नंतर थोडंसं दम लागल्यासारखं होतं." तर हं, आज हं. 5 किलोमीटर देखील कोणासाठी तरी भरपूर मोठे असू शकतात. बरोबर. त्यामुळे हे जे डिस्टन्सेस आहेत, ते मला असं वाटतं, की आपण प्रत्येकाच्या माइंडमध्ये आहेत. आणि खरं सांगतो, की मी जेव्हा त्या स्टार्टिंग लाईनला होतो, तेव्हा हा अख्खा डोंगर माझ्यासाठी पण डोंगरच वाटत होता. सो नक्कीच. असं बिलकुल नव्हतं, की मी त्या दिवशी सगळी तयारी करून गेलेलो. असं हं. नव्हतं, की तुम्ही यू जस्ट गेट अप वन डे आणि तुम्ही तिकडे पोहोचता. पण कितीही जरी तयारी तुम्ही केली असेल, तरी तुम्हाला त्या स्टार्टिंग लाईनला पोटात गोळा येतोच. तुम्हालाच असं सारखं वाटत असतं, की हे कसं शक्य आहे? आपण हे सगळं कसं करणार आहे? आणि त्यावेळेला मनातला एक कोपरा तुम्हाला बंद करायला लागणार आणि तुम्हाला सांगायला लागणार, की कसं करणार आत्ता विचार करू नकोस. एक-एक पाय टाकायला चालू कर. हं, हं. आणि खरं सांगू तर ते एक-एक पाऊल टाकूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. जर नक्की. पहिल्याच क्षणाला तुम्ही अख्खी रेस व्हिज्युअलाइज करायला गेलात, तर मला वाटतं भीतीने तुम्ही पहिलं पाऊलच टाकू शकणार. त्यामुळे त्या नक्की. अख्ख्या डोंगराला तुम्हाला थोड्या-थोड्या टप्प्यात कन्व्हर्ट करून, हं. तो टप्पा आत्ता कंप्लीट करूया ह्याच्या पलीकडचा विचार करू नकोस, हे सांगणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं, की ते वाटताना खरंच फार लांबचा पल्ला वाटतो. पण हो. सुरू करणं ही त्यातली गंमत आहे मला असं वाटतं. वाह! आपण आता सुरू करणार ह्या विषयाबद्दल बोलतोय. म्हणजे कुठलंही पाऊल आय थिंक आपल्याला पहिलं पाऊल घ्यावंच लागतं. त्यावेळेस आपल्याला समजतं, की अरे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत की नाही. तुम्ही ते पहिलं पाऊल घ्यायचं म्हणजे हा धाडसी निर्णय कसा घेतला? तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? मी एका सायकलिंग एक्सपिडिशनला गेलेलो आणि ते बरं. सायकलिंग एक्सपिडिशन मनाली टू लेह हे सायकलिंगचं एक्सपिडिशन होतं. आणि एक 11-12 लोकं होती त्या एक्सपिडिशनमध्ये. आणि या सगळ्या एक्सपिडिशनमध्ये ना कारण का तुम्ही एलिव्हेशन गेन करत असता आणि जसं-जसं तुम्ही एलिव्हेशन गेन करता तसं-तसं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं. हो. तर त्याच्यामध्ये ॲक्लिमटायझेशन म्हणून हा एक कॉन्सेप्ट आहे, की तुम्हाला कुठच्याही अल्टिट्यूडला जे हाय अल्टिट्यूड आहे, जिकडे ऑक्सिजन कमी आहे, तर थोडंसं तुमच्या बॉडीला कमी ऑक्सिजनला ऑपरेट करायला जमलं पाहिजे. सो त्यामुळे ह्या समजा 11 दिवसाची ट्रिप असेल, तर 4 दिवस झाल्यानंतर 1 दिवस ब्रेक घेतो. आणि हं. त्या 1 दिवसाच्या ब्रेकमध्ये काही करायचं नसतं. तुम्ही सगळे एका टेंटमध्ये बसला असता आणि फक्त गप्पा मारत असता. बरोबर. आणि त्या गप्पांमध्ये सगळ्यांचं असं आलं, की अरे ही एक्सपिडिशन तर झाली. आता पुढची एक्सपिडिशन सगळ्यांनी काय-काय करणार आहात, ती तुम्ही कमिट करा. थोडेसे सगळे एडव्हेंचरमध्ये असल्यामुळे रिकामी दिवस मिळाल्यानंतरही त्याच्यामध्ये आता पुढचं एडव्हेंचर काय करायचं या थॉट प्रोसेसनी सगळे तिकडे जमले होते. बरोबर. तर माझ्याबरोबरचा माझा पार्टनर होता. त्यांनी असंच सांगितलं, की "तू रनिंग करतोस हौस म्हणून मी रनिंग करायचो. तुला स्विमिंग येतं आणि आता तर तू सायकलिंगमध्ये पण छान तयार झालायस. तर मला असं वाटतं, की तू आयर्नमॅनचा चॅलेंज घ्यावा." आणि त्यामुळे त्यावेळेला मला याची पूर्ण कल्पना पण नव्हती हा केवढा मोठा डोंगर आहे ते. हं, हं. आणि तुम्ही थोडेसे त्या एक्साइटमेंटमध्ये असता सगळेजण एकमेकांना पुश करत असतात. तर त्या कमिटमेंटमध्ये मी म्हटलं, "ओके, ठीक आहे. मी आयर्न मॅन करेन." आणि हे 2015-16 ची गोष्ट आहे. बरोबर. आणि ते एकदा मनात घेतल्यानंतर मग तुम्ही त्याची चौकशी सुरू केलीत, की अरे, करायचं असेल तर नक्की काय करायला लागेल? हं, हं. आणि तेव्हा खरं तर मी ॲक्चुअली ते डिस्टन्सेस सगळे बघितले आणि तोपर्यंत मी एक फुल मॅरेथॉन पण पळालो नव्हते.
आणि बरोबर. माझं असं झालं, की हे सगळ्यांना कमिट तर केलं आपण, पण एक्सपेन्सेस काय आहेत हे चेक करायचं आपण विचार केला नव्हता. हं, पण भरपूरदा मला असं वाटतं, की ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या थोड्याशा विचार न करता तुम्हाला उडी मारायला लागते. कारण का हं. तुम्ही भरपूर विचार केलात ना, तर तुम्ही ते विचारांमध्येच राहता. त्यामुळे नक्कीच. ही थोडीशी विचार न करता पहिली उडी घ्यायची प्रोसेस आहे आणि ती उडी घेतल्यानंतर तुम्ही हे कसं करणार याचा विचार करायला लागता. आणि मग त्या पद्धतीने मग मी विचार करायला सुरू केला, की हे जर करायचं असेल, तर आता आपल्याला काय-काय करायला लागणार, की आपण तिथपर्यंत पोहोचू. सो तिकडे ती प्रोसेस स्टार्ट झाली आणि त्याच्यानंतर हे कसं करायचं ह्या मी थॉट प्रोसेसमध्ये लागलो. आणि इफ आय मे आस्क यू, जर तुमची परवानगी असेल, तर तुम्ही मला सांगू शकाल का, की तुमचं वय काय होतं जेव्हा तुम्ही आयर्न मॅन म्हणजे गेल्या वर्षी कंप्लीट केलं स त्यावेळेस? गेल्या वर्षी कंप्लीट केलं तेव्हा 47 वर्ष होती. वॉव! आणि आय थिंक मी तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू एका दुसऱ्या चॅनलवर पण घेतला होता. आपण त्यावेळेस कनेक्ट झालो. तुमची फिजिकल फिटनेसमध्ये येण्याची जर्नी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर थोडक्यात तुम्ही सांगाल का, की तुम्ही फिटनेस कडे कसे वळलात? कारण त्याच्यातून पण आम्हाला खूप प्रेरणा मिळेल आणि मी एक फक्त प्रेक्षकांना तत्पूर्वी सांगायला आवडेल मला, की एक म्हणजे जसं तुमच्या त्या मित्राने तुमच्यासोबत जो पार्टनर होता, त्यांनी तुम्हाला एन्करेज केलं, की "बाबा तू आता आयर्नमॅनला ट्राय कर." असे मेंटर्स किंवा असे मित्र आपल्या आयुष्यात असणं खूप इम्पोर्टंट आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की कधी-कधी डोळे झाकून फक्त म्हणजे ते पहिलं पाऊल घ्यायचं असतं किंवा एक उडी मारायची असते आणि मग नंतर जसे चॅलेंजेस येतील किंवा जसं तुम्हाला प्रिपेअर करायला लागेल त्या ध्येयासाठी, ते तुम्ही आपोआप त्या एकदा वाटेवर चाललात, की ते होऊन जातं. सो मी एन्करेज करेन प्रत्येक लिसनर्सला, की ह्या 2 मुद्द्यांकडे तुम्ही नक्की ह्या मुद्द्यांच्या नोंद घ्या आणि आपल्या आयुष्यात ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. सो असे आता तो प्रश्न, की फिटनेसकडे कसे तुम्ही वळाल? सो मी कॉर्पोरेट लाईफमध्ये पूर्ण बुडालेलो होतो हं, आणि मीटिंग्स, अवेळी जेवणं, अवेळी हं, झोपणं, अ, रात्री उशिरापर्यंत काम. या सगळ्यामध्ये म्हणजे मी बऱ्यापैकी माझं वजन वाढलेलं आणि तुम्ही त्या जेव्हा मोडमध्ये असता तेव्हा तुम्हाला कळत नसतं. त्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेलो ह्याचं कारण पण इंटरेस्टिंग होतं, की मी डॉक्टरला सांगितलं, की माझी झोप कंप्लीट होत नाही हं, आणि मी किती जरी झोपलो, तरी उठल्यानंतर मला अजून झोपावसं वाटतं. तर मला असं वाटत होतं, की हा माझा झोपेचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे मला माझं शरीर, थोडंसं वजन वाढलंय किंवा चेहरा सुजल्यासारखा दिसतोय, हे मला काही दिसतच नव्हतं. तर डॉक्टरनी बघून सांगितलं, की आपण काहीतरी टेस्ट करूया बरं. आणि त्या टेस्टमध्ये हे आयडेंटिफाय झालं, की आय हॅड अ फॅटी लिव्हर प्रॉब्लेम. सो फॅटी लिव्हर म्हणजे काय असतं, की आपले जे फॅटचे डिपॉझिट्स असतात, ते हळू लिव्हरमध्ये एंटर व्हायला लागतात. आणि त्यामुळे लिव्हर फंक्शन बऱ्यापैकी अफेक्ट व्हायला लागतं. तर त्या काळामध्ये डॉक्टर म्हणाले, की "मी औषधं आणि देतोच, पण हा जो आजार आहे, ह्याच्यामध्ये औषधाने किती फरक पडेल, हे मी सांगू शकत नाही." सो औषधं घेताना तुम्हाला काहीतरी स्ट्रेनियस फिजिकल ॲक्टिव्हिटी ही चालू करावीच लागणार. हं, आणि अ, लहानपणी भरपूर खेळलो होतो. खेळण्याची भरपूर आवड होती. पण कधी-कधी आपल्याला असं सांगतात, की मोठं झाल्यानंतर काय सारखा खेळत असतोस किंवा खेळण्यामध्ये काय आहे? तर हं, आपल्याला असं वाटतं, की खेळ हा लहानपणी करण्याची गोष्ट आहे आणि मोठे आपण झाल्यानंतर आपण खेळ पूर्णपणे दुर्लक्षित करतो. तर तेव्हा मी असं ठरवलं, की कुठचातरी एक स्पोर्ट नवीन शिकायचा. बरं. आणि त्यामुळे लहानपणापासून लॉन टेनिस बघत होतो. तर लॉन टेनिस आपण कसं शिकू शकतो? त्याच्यासाठी मी लॉन टेनिसचा कोचिंग स्टार्ट केलं आणि मग बऱ्यापैकी 1 वर्ष लॉन टेनिस खेळलो आणि मगाशी जसं सांगितलं तुला, की आपण जी बघत असतो गोष्ट आणि ती जर कधी व्हिज्युअलाइज केली नसेल, तर ते एकदा प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर तुला कळायला लागतं, की जितकं ते टीव्हीवर सोपं वाटतं तेवढा तो सोपा गेम नाहीये.
हं. की तुम्ही सिंगल्स किंवा डबल्स जरी खेळत असला, तरी अख्खं ते मोठं कोर्ट कव्हर करणं, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी दमछाक होते. आणि त्या एका वर्षातच माझं फक्त टेनिस खेळून एक 7-8 किलो त्या वर्षात कमी झालं वजन. वाह! आणि थोडंसं ना तुला अ, शरीरामध्ये ते बदल झाल्यानंतर जेव्हा शरीर तुमचं फिट होतं ना, त्या हं, फिट शरीराची पण गंमत काहीतरी वेगळी आहे. की मी नेहमी सांगतो, की तुमच्याकडे चांगली गाडी आहे. हं. तर लोकं सगळे सांगतात, की पेट्रोल भरपूर पाहिजे. हो. पण पेट्रोल भरपूर कमवण्याच्या नादामध्ये जर तुमचं इंजिनच बिघडलं, तर किती पेट्रोल घालून ती गाडी चालताना हं. तुम्हाला मजा येणार नाही. त्यामुळे नक्कीच. ते मला वाटतं फिट बॉडी इज लाइक व्हेरी गुड इंजिन ऑफ अ कार. सो त्या हं. कारचं इंजिन छान झाल्यानंतर मग त्याच्यानंतर पेट्रोल टाकून तुम्ही ती गाडी फार लांबपर्यंत घेऊन गेला, तर ते करत असताना तुम्हाला फार आनंद मिळतो. तर मला असं वाटतं मला तिकडे थोडासा चांगल्या शरीराचा काय आस्वाद असतो, तो तिकडे मिळाला. हं. आणि मग ती फिजिकल जर्नीची आवड स्टार्ट झाली. आणि मग तेव्हापासून मग नंतर काय-काय वेगळं-वेगळं सुरूच झालं. मग तेव्हा रनिंग स्टार्ट केलं. कारण टेनिसमध्ये भरपूर तुम्हाला पळायला लागायचं. तर तुम्ही पळण्याची प्रॅक्टिस नाही केली तर गुडघ्यावर प्रेशर येऊ नये म्हणून मी हळू मग ज्या ज्या दिवशी टेनिस खेळायचो ना, त्या दिवशी रनिंग करायचो. मग रनिंग करायला लागल्यानंतर कोणीतरी सांगितलं, की स्विमिंग पण इज व्हेरी कम्फर्टेबल, की तुमच्या जॉइंट्सवर जास्ती प्रेशर येत नाही आणि तुमची पूर्ण बॉडी मूव्ह होते. त्यामुळे मग हं. स्विमिंगला पण रिस्टार्ट केलं. असं करून ती फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस स्टार्ट झाली. वाह! ही पण खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. कारण बऱ्याचदा असं होतं 90% ऑफ 90% लोकं जे आज कॉर्पोरेटमध्ये आहेत, त्यांची ही कंप्लेंट आहे, की झोपतो आपण बऱ्याचदा झोपतो. मला आठवतंय मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होती, म्हणजे मला थोडी लाज वाटते हे बोलायला. पण मी बोलेन. मी अगदी संडेजला किंवा सॅटर्डेजला अगदी 12-12 वाजेपर्यंत झोपायचे आणि एवढं झोपून सुद्धा उठले, जेवले, त्याच्यानंतर परत दुपारी झोप यायची. आणि एवढं करून सुद्धा म्हणजे असं फ्रेश वाटायचंच नाही. आपली झोप पूर्ण होते ही कंप्लेंट आय थिंक नेहमीच राहायची. सो खूप म्हणजे इन्स्पायरिंग गोष्ट आहे. आय थिंक प्रत्येकाने जे कोणी हे ऐकत आहेत, एक कुठलीतरी हॉबी पिकअप करा. कुठलीतरी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही पिकअप करून त्याच्यावर काम करायला चालू करा आणि आज आपण आशयला बघतोय. आशयलाकडे बघून असं कोण म्हणणार नाही दॅट ही इज 48 इयर्स नाऊ. सो आय मीन मी त्याला लास्ट इयर भेटली. आज स्टार्ट करताना मी त्यांना म्हणाली, की तुम्ही 1 इयर यंगर दिसताय ॲज अगेन्स्ट युअर व्हेन आय मेट यू लास्ट इयर. सो व्हिच इज रिअली गुड, व्हिच इज व्हेरी इन्स्पायरिंग आशय. आय थिंक प्रत्येकाने ही जर्नी कुठेतरी एक पॉज घेऊन आपल्याला स्वतःशी चर्चा करून मनाशीच ठरवायला पाहिजे आणि त्या जर्नीकडे वळलं पाहिजे. फिजिकल फिटनेसच्या जर्नीकडे. आणि सो थोडासा असा भाग आहे, की बाकी सगळे आपले जे ॲसेट्स आहेत ना आयुष्यातले, हो, ते डेप्रिशिएट होणारे ॲसेट्स आहेत. म्हणजे काय खूप तुम्ही छान. जितकं त्याला वापराल ना, तितके ते खराब होत जातात. नक्कीच. मला असं वाटतं शरीर हे आपल्याकडे एकमेव असेट आहे, की जितकं तुम्ही ते वापरत जाता, तितकं ते अजून-अजून छानच होत जातं. वॉव! काहीतरी कुठच्याही चांगल्या स्पोर्ट्समनकडे बघितलं, तुम्ही चांगल्या कुठच्यातरी इव्हन आर्टमध्ये ते बघितलं, की हं, आज अ, गुलजार सर इतक्या वयाला पण काम करतायत. अमिताभजी या वयाला काम करतायत. या सगळ्यांची गंमत तीच आहे, की त्यांच्याकडे जे स्किल आहे ते ते आत्तापर्यंत वापरत राहिले आणि ते हं. आत्तापर्यंत वापरत राहिलेत म्हणून ती अजूनच छान होत चालली. हो. त्यामुळे वयाचा आणि इतर गोष्टींचा जर तुम्ही खरंच चांगलं कोरिलेशन लावलं, तर मला असं वाटतं, की आपल्याकडे थोडीशी अशी कल्पना आपण क्रिएट केली आहे, की मी 60 वर्षापर्यंत पूर्ण स्वतःची वाट लावून घेणार आणि मी हं, रिटायर होणार आणि हं, त्याच्यानंतर उरलेलं आयुष्य मी काही करणार नाही. त्याच्यापेक्षा आपण हा थॉट प्रोसेस केला, की 60 पर्यंत मी जगायला जितकं लागतं, त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि हं, 60 नंतर उरलेली वर्ष आहेत, ती मी स्वतःसाठी जगणार. पण तुम्ही अ, काहीतरी थांबवून काही एन्जॉय करू शकता असं मला वाटत नाही. त्यामुळे द रिअल ब्युटी इज कंटिन्यूइंग टू डू सम इंटरेस्टिंग वर्क. तुम्ही काहीतरी चालू ठेवलं पाहिजे
काही वर्षापर्यंत जे पोटापुरतं लागतं ते कमवण्यासाठी आणि हो. त्याच्या पुढचं उरलेलं मनाला जे आवडतंय त्याच्यासाठी. मला वाटतं हे कॉम्बिनेशन असेल तर ते फार छान कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. नक्कीच आणि मी तुमच्या ह्या मताशी अगदी सेकंड करते. आय थिंक आपण शरीराबद्दल बोललो, फिजिकल फिटनेसबद्दल बोललो. पण मला असं वाटतं तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात आणि आत्ता पण आपण मनाबद्दल बोललात, राइट? सो मन पण ह्याच्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतं. तर मानसिक ताकद ही तुम्हाला कुठे असे चॅलेंजेस आले का, की तुमचं मन तुम्हाला सांगत होतं, "नाही भाई बस." इव्हन आयर्न मॅनच्या जर्नीच्या वेळेस मला समजायला आवडेल, की असं कधी झालं का, की मे बी तुमचं स्विमिंग झालं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आता नको करूया. आय थिंक लेट्स टेक अ ब्रेक फ्रॉम हिअर आणि पुढे मी नाही करू शकत किंवा सायकलिंग जे एवढे किलोमीटर्स होते, असं कधी तुम्हाला मनाने तुमच्या दगा दिली का? आणि मग तुम्ही त्याला ओव्हरपॉवर कसं केलं? तर त्यातली एक छोटीशी गंमत म्हणजे नॉर्मली मी कोणाला सांगितली नाहीये. बरं. पण मी कोपेनहेगनला गेलो आणि रेसच्या 1 आठवड्या आधी माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला ओह! आणि माझी उजवी बाजू पूर्ण काय म्हणतात ना, सालपट निघतं ना हाताचं. सो ओह! हाताचं आणि पायाचं अख्खं सालपट निघालेलं. आणि रेसच्या आदल्या दिवशीपर्यंत मी स्विमिंग करण्याच्या पोझिशनमध्येच नव्हतो. कारण का माझा जो स्विम सूट आहे त्याच्यामध्ये हातच जात नव्हता. कारण का हे सगळं जे होतं ते सालपट निघालेलं. बरं. तर मी ठरवलेलं की मी आता भाग घेऊ शकणार नाही. तर माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ पण त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत होता. तर त्याला जास्ती वाईट वाटत होतं की मी इतकी तयारी केली आहे आणि आता कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकणार नाही. तर आपलं थोडंसं भारतीय जे डोकं असतं ते जुगाडकडे जास्ती झुकलेलं असतं. हो, हो. तर ते सारखा विचार करत होता, की कसं करू शकतो. तर त्यांनी तो गार्बेजची बॅग त्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये लावत होता. तर सडनली तो म्हणाला, "एक काम करूया गार्बेजची ती बॅग आहे ती हातात घाल आणि मग बरं. स्विम सूटमध्ये हात टाकायचा प्रयत्न कर, जातोय का बघूया." हं. आणि लकीली ती गार्बेजची बॅग असल्यामुळे त्याचं फ्रिक्शन जे होतं ते बऱ्यापैकी कमी झालं आणि माझा हात आतमध्ये गेला. तर वॉव! आतमध्ये गेल्यानंतर इट बिकेम बेअरेबल. सो आय डिसाइडेड टू स्टार्ट माय जर्नी. सो आयर्नमॅनच्या दिवशी मी ते परत गार्बेजची बॅग घातली आणि स्विमिंगला पोहोचलो. आणि 1.5 तासात माझं स्विमिंग कंप्लीट झालं. दुसरा चॅलेंज असं झाला, की जेव्हा तो स्विमसूट काढायला गेलो, तेव्हा ती हो. प्लास्टिकची पिशवी त्या अख्ख्या स्किनला चिकटलेली. चिकट. बापरे! त्यामुळे तेव्हा काढलं, तेव्हा तो अख्खं परत पील ऑफ झालं ते. आई गं! आणि बाकी सगळे लोकं ट्रान्झिशनमध्ये 2 किंवा 3 मिनिटं बसतात. मी ट्रान्झिशनमध्ये 21 मिनिटं विचार करत बसलेलो, की या हाताने आपण आता सायकल कसं करायचं? तर परत ह्या माझ्या भावाने अक्कल चालवून त्या माझ्या बॅगमध्ये एक एक्स्ट्रा जॅकेट ठेवलेलं आणि तो नेमका स्विममधनं आला बाहेर आणि म्हणाला, की "म्हणजे मला माहिती होतं ते होऊ शकतं, म्हणून हां. मी तुझ्या बॅगेमध्ये एक जॅकेट ठेवलंय, तर ते जॅकेट घाल आणि ते जॅकेटने तू सायकल कर." आणि मग मी जॅकेट घालून सायकल करायला लागलो. पण असं झालं, की ह्यामुळे नॉर्मली एव्हरेज स्पीड सायकलिंगचा अ, 24 ते 25 किलोमीटर तुम्हाला लागतं. हं. पण माझा स्पीड 20-21 च्या पुढे जात नव्हता. बरं. आणि मी 20-21 किलोमीटर या पेसनी सायकल चालवत होतो. आणि मी डोक्यात ठरवलेलं, की ही रेस माझी कंप्लीट होणार नाही. आणि 140 किलोमीटर असताना एक बाईकवाला माझ्या बाजूने यायला लागला. त्यांची जी रेसमधले जे बाईकवाले असतात ते हां. हो, यायला हो. लागले. आणि तेव्हा तो म्हणाला, की "You seem to be the last cyclist on the road, but if you push yourself right now, you will be able to complete it." आणि माझे शेवटचे 40 किलोमीटर बाकी होते. काय माहिती नाही त्याच्या त्या शब्दांनी मला काय एनर्जी मिळाली. मी शेवटचे 40 किलोमीटर 28-29 च्या एव्हरेज स्पीडनी सायकल चालवली वॉव! हं. आणि सायकलिंग कंप्लीट झालं. ते सायकलिंग कंप्लीट होईपर्यंत मला असं वाटलेलं, की माझा कट ऑफ टाईम संपलाय. हं. पण मी जेव्हा पोहोचलो, सो मी ती रेस क्रॉस केली आणि त्यांनी ते सायकलिंगचे हे बंद केले वॉव! आणि मग त्याच्यानंतर माझं रनिंग स्टार्ट झालं. तर मी मगाशी तुला जे सांगत होतो, की जेव्हा पण आपल्याला असं वाटत असतं, की हे शक्य नाहीये,
हं, तर रेसमध्ये तिथपर्यंत थांबणं, जोपर्यंत रेस तुम्हाला बाहेर काढत नाही, मला वाटतं ते खरं आयर्न मॅनचा गेम आहे. आणि हं, मी प्रत्येक वेळेला आपण रेसमध्ये कसे राहू, म्हणजे 140 किलोमीटर मला पहिल्या तासातच कळलेलं, की 21 किलोमीटरच्या स्पीडनी ही रेस कंप्लीट होणार नाहीये. नाहीये. हं, तर मी सडनली माझं माइंड स्विच केलं टू द फॅक्ट दॅट की मला आत्ता डेन्मार्कमधल्या रस्त्यांवर सायकल चालवायला मिळते, याचा हं. आनंद घेऊया. बरोबर. सो पुढचे जे 4-5 तास मी सायकल चालवत होतो. मी गाणी म्हणून चालवत होतो. मी टाईमपास करत चालवत होतो. मी आजूबाजूची सगळी शेतं बघत चालवत होतो. कारण का मी माझ्या मनाला समजावलेलं, की ही रेस मधनं तू आत्ता जर बाहेर पडत असशील, तर या रेसमधनं तू काय-काय घेऊ शकतोस, हे घेऊन तरी बाहेर पडूया. वाह! आणि जर वेळ संपली, तर ती लोकं तुला सांगणारच आहेत, की वेळ संपली आहे म्हणून. हं, हं, तर आपण ह्या रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जर चेंज केला, की आज हं. एनिवे देवानी असा विचार केलाय, की ही रेस माझी कंप्लीट होणार नाहीये. तर आता ही रेस एन्जॉय करण्याच्या दृष्टीने आपण सायकल चालवूया. त्यामुळे लिटरली जे बाकी सगळ्यांसाठी दमवणारे 5 तास होते, ते माझ्यासाठी मी कोपेनहेगनच्या रस्त्यावर मी छान सायकल चालवतोय आणि मुंबईमध्ये असे रस्ते मला कधीच मिळणार नाहीयेत. हो, हो. ह्या विचारांमध्ये मी त्याला कन्व्हर्ट करून टाकलं. हं, आणि परत जेव्हा 40 किलोमीटरचा जो शेवटचा पट्टा होता आणि कधी-कधी मी जसं सांगतो, की अ, ती बाहेरची शक्ती पण काहीतरी असते. ती देअर इस सम डिव्हाइन पॉवर व्हिच इस हेल्पिंग हू इस ट्रायिंग टू हेल्प हिमसेल्फ. ती व्यक्ती का आली? त्यांनी मला ते का सांगितलं? त्यांनी माझ्या मागे ती बाईक ठेवून का मला का मदत केली? हे सगळं मला माहिती नाही. पण हं. मला असं वाटतं, की ते मी 140 किलोमीटर त्या रेसमध्ये राहण्याचा प्रयत्न ही त्यातली गंमत होती. नक्कीच. कारण का मी 140 केलेच नसते, तर कोण येऊन तिकडे फायदा नव्हता. हं, हं. तर तुम्हाला सतत ते माइंड शिफ्ट कॉम्पिटिटिव्ह टू एन्जॉयमेंट टू कॉम्पिटिटिव्ह टू एन्जॉयमेंट हे करत ते तुम्हाला त्याला ते 16 तास कंप्लीट करून घ्यायचे असतात. आणि यातली अजून एक गंमत अशी असते, की ह्याच्यामध्ये या 16 तासामध्ये तुम्हाला म्युझिक, तुम्हाला दुसरं कुठचंही आउटसाइड सोर्स इस नॉट अलाउड. सो तुम्ही ओह! इयरफोन्स लावू शकत नाही, तुम्ही म्युझिक ऐकू शकत नाही. ओह! तर मी भरपूर लोकांना सांगतो, की 16 तास स्वतःबरोबर घालवणं हे हं. इतकं डिफिकल्ट आहे, इट्स नॉट ईझी. की नक्कीच. तुम्हाला कळतं, की ॲक्चुअली तुम्ही किती बोरिंग पर्सन आहात, की तुम्हाला स्वतःबरोबरच वेळ घालवायला आवडत नाही. आणि हं, तेव्हा तुम्हाला जाणवतं, की आपली जगाकडनं ही अपेक्षा आहे, की जगाने आपल्याबरोबर छान वागावं आणि आत्ता मला माझ्याबरोबर 16 तास मिळालेत आणि मीच स्वतःबरोबर चांगलं वागत नाहीये. तर जग माझ्यावर का चांगलं वागेल? तर देअर आर लॉट ऑफ रिअलायझेशन्स व्हिच कम टू यू. तुम्हाला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये सतत हे जाणवत असतं आणि तुला खरं सांगितलं प्रत्येक टप्प्याला ते मनात विचार येतो, की कशाला करतोय? सोडून देऊया. हं. पण त्या विचाराला तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह विचार द्यावा लागतो. हे जे मगाशी मी तुला सायकलिंगचं सांगितलं, हो, की हो. एका तासातच जेव्हा माझ्या मनाला कळलं, की हे शक्य नाहीये. तर त्यावेळेला मी त्याला एक अल्टरनेटिव्ह दिला, की सोडण्यापेक्षा आता एनिवे तू बाहेरच तर ते डेन्मार्कचे रस्ते एन्जॉय कर ना. हो. तर त्यामुळे मी 20च्या स्पीडनी का होईना मी पुढे जात राहिलो. हं, हं. मी जर तिकडे थांबलो असतो, तर तिकडे फॅसिलिटी होती. त्या लोकांनी मला गाडीत घातलं असतं, हॉटेलला आणलं असतं. हं, हं. सगळ्यांनी माझं कौतुक पण केलं असतं, की "अरे, तुझा हात हे झालाय, तरी तू एवढं केलंस." हे सगळं लोकांनी केलं असतं. पण तुम्ही ती अपॉर्च्युनिटी मिस केलीत, की कुठपर्यंत जाऊ शकतो. हं. तर खूप छान. त्या दृष्टीने ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती. नक्कीच आय थिंक हॅट्स ऑफ टू यू अशय कारण अ, एवढी स्वतःला फिजिकल इंजुरी होऊन सुद्धा तुम्ही ते करण्याचं आणि धाडस केलंत. ह्याच्यातच आय थिंक तुम्ही ती रेस जिंकलात माझ्या मते. ऑन टॉप ऑफ दॅट जसं मी आधी पण म्हटलं, की एक चांगलं फ्रेंड सर्कल किंवा जसं तुमचा भाऊ ही प्लेड अ मेजर रोल राइट? म्हणजे ते म्हणजे तो जुगाड करणं सुद्धा त्याच्या मनात येणं आणि तुम्हाला त्यातून इन्स्पिरेशन मिळणं. आणि ऑन टॉप ऑफ दॅट आय थिंक तुम्ही जसं म्हणालात, की आपल्याला आपले निगेटिव्ह विचार तर प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आपल्याला येतच असतात. पण त्याला आपल्याला ओव्हरकम करून त्या निगेटिव्ह किंवा त्या चॅलेंजिंग मोमेंटला एक अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानेच आपली आयुष्याची रेस पण अशी सुंदर आणि काय म्हणतो आपण
डेडलाईन पर्यंत आपण एंड गोल पर्यंत आपण नक्कीच आनंदाने पोहोचू शकतो. कारण येस. अ, खूप हर्डल्स येतात. आपण असं म्हणतो, वी आर लकी आय फील. देअर आर मेनी पीपल यांना असे छोटे-छोटे चॅलेंजेस आयुष्यामध्ये येतच असतात आणि हे उत्तम उदाहरण असेल असे, की एवढी जखम असून सुद्धा तुम्ही तिथे जाणं इटसेल्फ ॲज आय सेड अर्लियर ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे, की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. जसं तुम्ही म्हणालात, की मुंबईमध्ये तुम्हाला हे रस्ते एन्जॉय करायला मिळाले नसते. सो ॲट लीस्ट लेट्स एन्जॉय दॅट मोमेंट. जे आता आहे त्याच्याकडे तरी आता आपण फोकस करू. उद्या जर ती रेस जिंकलो तर वेल एंड गुड. पण नाही जिंकलो तरी आत्ताचं मोमेंट मी का खराब करू? आणि येस, आय करेक्ट. अल्सो डेफिनिटली बिलीव्ह इन डिव्हाइन एनर्जी ऑर डिव्हिनिटी थ्रू दॅट मॅन हू केम ऑन बाईक. तुम्हाला तो एक डिव्हाइन पुश किंवा एक डिव्हाइन हेल्प मिळालीच. आणि ऑफ तुमच्या भावानी पण ती डिव्हाइन हेल्पच तुम्हाला केली आहे. विथ दोज 2 जुगार्ड्स राइट? वन जॅकेट आणि ती प्लास्टिक बॅग. अमेझिंग. सो अशा एकदम इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशन होतंय आपलं. वेळोवेळी तुमचे एनालॉजीज पण खूप इन्स्पायरिंग आहेत. तुम्ही जसं इंजिनची एक एनालॉजी घेतलीत किंवा जसं तुम्ही म्हणालात, की जेव्हा निगेटिव्ह थॉट्स आले, तेव्हा तुम्ही बाजूच्या फील्ड एन्जॉय करत होतात. मला आता प्रश्न असा आहे, की एकंदरीत माझ्या लक्षात आलं, की डिसिप्लिन हा खूप मोठा पार्ट ऑफ युअर लाईफ आहे. म्हणजे डिसिप्लिन शिवाय आय थिंक यू कान्ट अचीव्ह एनिथिंग. प्लस तुमचं माइंडसेट खूप पॉझिटिव्ह आहे. चॅलेंजेसला तुम्ही एकदम पॉझिटिव्हली बघता. मला हा प्रश्न असा आहे, की आयर्न मॅन जेव्हा पूर्ण झालं, राइट? त्याच्यानंतर त्या प्रवासानंतर तुमच्यामध्ये काय माइंड शिफ्ट झालं? लाइक माइंडसेटमध्ये काय शिफ्ट आलं? असा हा माझा प्रश्न आहे. आणि काय चेंजेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले पोस्ट आयर्न मॅन टायटल मिळाल्यानंतर? सी, आत्तापर्यंत आपण ना बोरिंग गोष्टींकडे हं. आपण म्हणतो की बोरिंग गोष्टी आपल्याला आयुष्यात नको हो. आणि एक्साइटिंग गोष्टी आपल्याला हव्या-हव्याशा वाटतात. आयर्न मॅनच्या शेवटी ना मला हे जाणवलं, की बोरिंग गोष्टींमध्ये पण भरपूर गमती-जमती दडल्यात. द इंटरेस्टिंग. मोर यू आर एबल टू सर्व्हाइव्ह बोरिंग थिंग्स बरं. अँड व्हिच आर गुड फॉर यू. एकंदर बघशील तर ती सगळी जी प्रोसेस होती म्हणजे आम्ही रन करत असताना माझा मित्र पण तिकडे कोपेनहेगनला आलेला. नवीन ॲक्चुअली कोपेनहेगनला होता. तेव्हा तो म्हणाला, की एक माणसाने आपल्या बायकोला सांगितलं, "दीज गाईज हॅव स्टार्टेड स्विम इन द मॉर्निंग. दे हॅव कंप्लीटेड द बाईक अँड नाऊ दे आर स्टार्टिंग अ फुल मॅरेथॉन. इट डझंट मेक एनी सेन्स." हं, तर ॲक्चुअली इफ यू थिंक फार डीप विचार केला, तर हा मूर्खपणा आहे खरा. 16 तास आपल्या शरीराला त्रास देणं, हं, हं, हा मूर्खपणा आहे. पण एका दृष्टीने तुमच्या शरीराची आणि मनाची काय ताकद आहे, हं, ही समजून घेण्याची ही प्रक्रिया. तर ही रोज करणं गरजेचं नाहीये. पण अ, विचारानं असं मिळालं, की जेव्हा आत्ता कठीण काळ येईल, मध्ये तुम्हाला तुम्हाला मनासारखं जे घडलं पाहिजे ते जर घडत नसेल, तर तुम्हाला थोडंसं ते जास्ती वेळ सहन करता आलं पाहिजे. कारण का ते जर सहन केलं, तर जे ते सहन केल्यानंतर मिळतं ते फार इंटरेस्टिंग हे कळलं. त्यामुळे हं. अ, भरपूरदा एंटरप्रेन्योरशिपमध्ये किंवा तुम्ही जो काही बिझनेस करताय किंवा इव्हन शिक्षण घेत असाल, त्याच्यामध्ये भरपूरदा आपण एक्साइटेड असतो, की आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो किती लवकर येईल. हो. ह्या पूर्ण प्रोसेसमधनं मला जाणवलं, की तुम्हाला प्रोसेस ती एन्जॉय करता आली पाहिजे. जर प्रोसेस एन्जॉय केली तर रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा तो अजून छान असेल. पण प्रोसेस एन्जॉय न करता रिझल्ट जर घ्यायचा प्रयत्न केला, तर मग तो रिझल्ट आल्यानंतर परत तुम्ही फ्रस्ट्रेटेडच राहता. हं. त्यामुळे मी ते पूर्ण आयर्न मॅन कंप्लीट केल्यानंतर मला खरं सांगू तर सोशल मीडियावर शेअर करणं, भरपूर लोकांना सांगावसं, ती इच्छाच माझी निघून गेली. कारण का मला असं वाटलं, की खरं बघितलं तर ह्याच्यामध्ये काही ग्रेट नाही. इट हं. इट लुक्स लाइक अ व्हेरी मॉडेस्ट स्टेटमेंट. पण ज्या माणसांनी हे ठरवलं, की एक दिवशी करायचंय, कारण का मी अ, असा काही स्पोर्ट्समन नव्हतो. माझं काही हिस्ट्री नव्हती.
पण मी एक दिवशी ठरवलं आणि मी सातत्याने काहीतरी करत राहिलो म्हणून मी इकडे पोहोचलो. तर मला असं सारखं वाटत राहतं, की अ, खरं बघितलं तर प्रत्येक माणसाने जर हे केलं 5 वर्ष तू जर 5 वर्ष तुझं मन ह्याच्यात घातलंस, तर तुला पण हे मिळणारच आहे. ही प्रोसेस मला जाणवली. त्यामुळे अ, प्रत्येक माणूस जो अ, काही-काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याबद्दल माझं कौतुक जास्ती वाढलं. त्यामुळे हं. मला असा एखादा एंटरप्रेन्योर जो 500 कोटी कमवलेत, तो पण मला आत्ता छान वाटतो. मला एखादा स्टुडंट काहीतरी यू-पी-एस-सीची परीक्षा त्यांनी 5 वेळा दिली आणि 6व्यांदा तो द्यायचा प्रयत्न करतोय, हा पण मला छान वाटतो. सो मला ह्या लोकांकडे किंवा ओव्हरऑल जी लोकं प्रोसेसमधनं काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांकडे बघण्याचं माझं कौतुक हं. आणि जे अप्रिसिएशन आहे, ते जास्ती वाढलं. जास्त मला वाटलं. असं वाटतं, की बऱ्यापैकी पेशन्स पण अ, वाढला, की आता मी कुठचीही गोष्ट घाईने कंप्लीट करण्याच्या गडबडीत नसतो. आधी हं, थोडंसं असं व्हायचं, की "अरे, हे का होत नाहीये आपल्याकडनं? हे अजून मोठं झालं पाहिजे." आणि त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये थोडंसं असं जाणवलं, की ह्याच्यामध्ये तुम्ही किती रोल प्ले करताय, हे मला माहिती नाहीये. तर थोडंसं ते भगवद्गीतेसारखं कदाचित त्या दिवशी ती भगवद्गीता अजून थोडीशी क्लिअर कळली असेल, की तुमचं कर्म करत राहणं म्हणजे नक्की काय? तर तुमच्या ज्या कॅपॅसिटीमध्ये आहे ते तुम्ही कंप्लीट करणं आणि हं. त्याच्यानंतर तो जो रिझल्ट मिळालाय तो एक्सेप्ट करणं. कारण का बरोबर. तो जर तो बाईकवाला आला नसता आणि मी 21च्या स्पीडनी पूर्ण अजून सायकल चालवली असती, तर ते 40 किलोमीटर करायला पण बऱ्यापैकी वेळ लागला असता आणि मी ते कंप्लीट केलं नसतं. हं. तर मी त्या पूर्ण रेसमध्ये भावानी मला ती प्लास्टिकची आयडिया दिली, पण मी ती घेतली आणि ते स्विम कंप्लीट केलं. मी पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवलं. मी पाण्यात उतरत असताना खरं बघितलंस तर मला माझा उजवा हात तेवढ्या इफेक्टिव्हली यूज करता येतच नव्हता. तो नक्कीच. लिटरली मी 3.8 किलोमीटर्स माझ्या डाव्या हाताने स्विम केले. पण ते तुम्ही करत असताना मी फक्त त्या एक स्ट्रोक मारत असताना त्या एका स्ट्रोकवर मी कॉन्सन्ट्रेट करत होतो. आणि त्यामुळे तर तसं जर तू आयुष्य घेतलंस तर आत्ता आपण हे डिस्कस करतोय, या डिस्कशनमध्ये आपण पूर्णपणे अवेलेबल असणं किंवा हं. इकडे प्रेझेंट असणं अ, ह्याच्यामध्ये ती गंमत आली. हे डिस्कशन संपल्यानंतर तुमचा विचार दुसरीकडे कुठेतरी गेला. पण आत्ता या डिस्कशनमध्ये असताना मी पुढचा दिवस जर विचार करायला लागलो, तर हे डिस्कशन पण छान होणार नाही आणि पुढचं माझा बरोबर. प्लॅन पण किती इफेक्टिव्ह हे माहीत नाही. सो आय थिंक सो बीइंग इन द प्रेझेंट हं. आणि बीइंग पेशंट आय थिंक सो थीज आर द 2 थिंग्स मला या रेसनी दिल्या. नक्कीच आणि आयशा आय थिंक मी मिस केला एक पॉइंट रिआयटरेट करायला जेव्हा तुम्ही अर्लियर बोललात, की स्वतःसोबत 16 तास घालवणं इज नॉट ईझी. म्हणजे आपण एका मिनिटात जेव्हा आपण कुठली एक मेडिटेशन प्रॅक्टिस स्टार्ट करतो फॉर एक्झाम्पल राइट? डोळे बंद केल्यानंतर पहिला गोष्ट जी होते आपल्या विचारांची सायकल चालू होते आणि ती इतकी होते, इतकी फास्ट, की त्याला मर्यादा नाहीये म्हणजे त्या स्पीडला. सो आय 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 डेफिनिटली कॅन अंडरस्टँड की ते 16 तास स्वतःसोबत घालवणं इज नॉट ईझी आणि आय थिंक बीइंग इन द मोमेंट आत्ता ह्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं, जे माणूस हे करू शकेल, त्याला मला वाटतं कधीच दुःख किंवा निगेटिव्ह थॉट्स हे त्रास करणार नाहीत. सो बी इन दॅट मोमेंट आणि बी इन दॅट मोमेंट होल हार्टेडली. तुम्ही हे खूप छान म्हणालात. कारण बऱ्याचदा असं होतं, आता मी फिजिकली इथे प्रेझेंट आहे, प्रश्नही विचारते, पण माझ्या मनात समजा जर काहीतरी वेगळंच चालू आहे, की "अरे, मी आज आज जेवण काय बनवायचंय? 12 वाजत आले." यू नो? राइट, मग मी ह्याला पूर्ण जस्टिस नाही देणार आहे. राइट. आणि तेच जर आपण नाही करू शकलो, तर मला वाटतं लाईफ विल बी व्हेरी डिफिकल्ट आणि अ, आपले कुठलेच रिझल्ट्स 100% पॉझिटिव्ह नसतील. सो 2 थिंग्स आर व्हेरी इम्पोर्टंट. आय थिंक आपण सगळ्यांनी आपल्यासोबत थोडा वेळ घालवायला शिकायला हवं. ॲट स्टार्ट विथ 1 मिनिट, देन इन्क्रीज इट टू 5 अँड इव्हेंच्युअली इन्क्रीज इट विथ युअर ओन कॅपॅसिटी. राइट, आणि सेकंडली ॲज यू राइटली सेड, बी इन दॅट प्रेझेंट मोमेंट अगदी होल हार्टेडली पूर्णपणे तिथे उपस्थित राहा. एन्जॉय दॅट मोमेंट, गुड ऑर बॅड, अगली व्हॉटएव्हर दॅट मोमेंट इस. बट त्या मोमेंटला तुम्ही एन्जॉय करायला विसरू नका आणि ते एन्जॉय नक्की करा. तुम्ही आता पर्सनली मला सांगितलत, की काय शिकलात, की बेसिकली तुम्ही अप्रिशिएट करायला जास्त शिकलात. मग बी दॅट एंटरप्रेन्योर हू इस
हू इज लाइक अ 500 क्रोर कंपनी, हू हॅज अ 500 क्रोर कंपनी, किंवा अगदी एक स्टार्टअप जे आता स्टार्ट करते, किंवा एनीबडी हू इज इन पर्सन लाईफ स्टेज, हां, कुठल्याही लाईफ स्टेजमध्ये आहे, यू हॅव स्टार्टेड अप्रिशिएटिंग दॅट, व्हिच इज व्हेरी गुड. मला आता मला एक्साइटमेंट आहे हे समजण्याची, की स्वयं टॉक्स हे एक अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हेरी सक्सेसफुल, व्हेरी इन्स्पायरिंग. मी पण तुमच्या टॉक्समधून भरपूर इन्स्पायर होते. मी तुमच्या टॉक्सची फॉलोवर आहे. तर इथे तुम्ही बऱ्याच म्हणजे लाखो लोकांना प्रेरणा देता, बरोबर? वेगवेगळ्या स्टोरीज थ्रू. तर आयर्न मॅन ह्या प्रवासानंतर तुम्ही तुमच्या कामात काही बदल केलात का? कामात एवढाच बदल झाला, मी जे मगाशी तुला सांगितलं, की हं. आधी हा कार्यक्रम अ, अजून का घडत नाहीयेत जास्ती कार्यक्रम? अजून हां. आपण जास्ती शहरं का कव्हर करत नाही आहोत? अजून स्पीकर्स आपण का कव्हर करत नाही आहोत? ह्याचं थोडंसं बिकॉज माझं माइंड थोडंसं कॉम्पिटिटिव्ह असल्यामुळे आय ऑल्वेज यूज्ड टू थिंक, की जर आपण वर्षाला 20 स्पीकर इंट्रोड्यूस करतोय, तर त्याचे आपण 40 कसे करू शकू? त्याचे आपण 50 कसे करू शकू? पण ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मला हे जाणवलं, की ह्या सगळ्याची एक प्रक्रिया आहे आणि ते प्रक्रियेतनं जर ते 50 झाले, तर ठीक आहे. पण हट्टाने कसेही करून 50 करायला गेलात तुम्ही, तर तुम्ही जे आत्तापर्यंत कमवलंय ते पण कदाचित जाईल. हं. तर तो पेशन्स मी जो म्हणालेलो, तो कदाचित नवीन माझ्या पार्टनरकडे तो पेशन्स आहे. पण कधी-कधी माझ्याकडे तो पेशन्स नसायचा. मीच नेहमी सांगायचो, की अजून थोडंसं जास्ती करूया, अजून मोठं करूया. आणि तेव्हा तो त्याला नॉड करायचा आणि तो त्याला ज्या पेसनी काम करायचंय, त्या पेसनी काम करायचा. सो मला असं जाणवलं, की प्रत्येकाचा एक पेस आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा एक पेस आहे. आणि तो पेस आपल्याला अप्रिशिएट केला पाहिजे. म्हणजे स्नेल आणि चीता या दोघांचे पेस आहेत. चीता हं. फास्ट आहे आणि स्नेल स्लो आहे असं नाहीये. नक्कीच. त्यांची एक पेस आहे. त्यामुळे एक हॉटेल आणि एक कंटेंट कंपनी ह्या दोघांचे पेस आहेत. तुझं हॉटेल कंटेंटवाल्यांच्या पेसनी काम करायला गेलं, की आज आता आम्ही रेसिपीवर विचार करतोय, मग उद्या काहीतरी हं. बनवून देऊ. तिकडे लोकं भुक्याने आलेत, त्यांना लगेच आल्यानंतर टेबलावर 5 मिनिटांनी जेवण मिळालं पाहिजे. हो. तर तो पेस त्यांनी मेंटेन केला पाहिजे. पण म्हणून जर आपण थॉटफुल कंटेंटवाल्या कंपनीला तुम्ही त्या हॉटेलच्या स्पीडनी मॅच करायला गेलात, तर यू माइट सर्व्ह द सोसायटी समथिंग व्हिच इस नॉट हेल्दी. हं. आणि थोड्याफार फरकाने आत्ता आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आणि आपण जे थोडेसे केओस बघतोय, ते कदाचित त्या गोष्टीमुळे असेल, की आपण वी आर ट्रायिंग टू स्पीड अप समथिंग व्हिच शुड नॉट बी काइंड ऑफ तिकडे जास्ती तुम्ही लक्ष घातलं नाही पाहिजे. त्याचा जो पेस आहे, हं. मुलांनी आपापल्या पेसनी शिकलं पाहिजे. अ, मुलांनी ते एन्जॉय केलं पाहिजे. हे सगळं आपण विसरतो. तर मला असं वाटतं स्वयंच्या कामामध्ये ते मला थोडंसं कळलं, हं. की ती पेस वाढवण्यापेक्षा आपण ही प्रोसेस इंटरेस्टिंग कशी करू शकतो याच्यावर विचार करू शकतो. याची क्वालिटी वाढवण्यामध्ये आपण विचार करू शकतो. पण 20 स्पीकरचे 40 स्पीकर करणं हा थोडासा मूर्खपणा आहे. ते मला कदाचित कळलं नसेल. सो बेसिकली क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, म्हणजे नक्कीच. छान, मस्त. आपण आता ह्या एपिसोडच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय आशय. आज हा एपिसोड ऐकणाऱ्या एखाद्याला ज्याला आयर्न मॅन करण्याची इच्छा आहे, त्यासाठी त्या त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी एवढंच सांगेन, की प्रत्येक माणूस मगाशी जसं मी स्नेल आणि चीताचं एक्झाम्पल दिलं, हं. तर थोडंसं माझा डी बघितला तर माझ्यामध्ये तो खेळण्याचा किंवा ते एन्जॉय करण्याचा कीड आहे. पण बरोबर. मला असं वाटतं आयर्न मॅन इज नॉट जस्ट अबाउट फिजिकल ॲक्टिव्हिटी. आयर्न मॅन ही अशी गोष्ट आहे ना, की तुम्हाला आत्ता जे डाउटफुल वाटतंय, पण कधीतरी मला हे करायला आवडेल. मग हं. कदाचित ते एंटरप्रेन्योरशिप असेल, कदाचित तुम्हाला कुठचीतरी भाषा शिकावीशी वाटत असेल, कदाचित तुम्हाला कुठचं तरी आर्ट फॉर्म शिकावसं वाटत असेल आणि ते आत्ता फार अशक्य वाटतंय. हं. तर त्या दृष्टीने आज आपण एक पाऊल काय टाकू शकतो? हा थॉट प्रोसेस म्हणजे ही आयर्न मॅनची जर्नी. म्हणजे मी 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी जे पाऊल टाकायला चालू केलं,
त्यांनी 2025 मध्ये आयर्न मॅन कंप्लीट केलं. सो आपल्याला आत्ता जे आपलं आयुष्य 5 वर्षांनी कसं असलं पाहिजे, हे जर व्हिज्युअलाइज करत असू, तर ते त्या दिशेने एक पाऊल टाकणं, ही खरी गंमत आहे. प्रत्येकाने उठून 4 किलोमीटर स्विम, 180 सायकल आणि 42 किलोमीटर धावणं, हे माझ्या दृष्टीने गरजेचं वाटत नाही. तुम्ही आज पूर्ण वेळ एक सेडेंटरी लाईफ जर जगत असाल, तर ह्या वर्षामध्ये तुम्ही 365 दिवस रोज सकाळी उठून वॉक जरी केलात, तरी त्या वॉकला पण मग आयर्नमॅनच समजेल. कारण का त्याच्यामध्ये सातत्याची गंमत आहे. हं. भरपूर आपण किलोमीटर्सला भरपूर महत्त्व देतो. पण मला असं वाटतं त्या किलोमीटर्सपेक्षा सातत्याची गंमत आहे. जर एखाद दिवस कोणीतरी हे केलं आणि 364 दिवस तो काहीच करत नाहीये, तर तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रियेची मजा येणार नाही. त्यामुळे जे काय आत्ता कठीण वाटतंय, त्यातला थोडासा भाग भाग घेऊन तो आपल्या आयुष्यामध्ये प्रोसेस करत राहणं आणि मी नेहमी सगळ्यांना सांगतो, की माझी ही गोष्ट ऐकल्यानंतर, "अरे वाह! तुला जमतं, आम्हाला काय हे जमत नाही," म्हणून सोडून देणं या सगळ्या एक्सपिरियन्स वेस्ट केल्यासारखं आहे. तुला हं. हे जमलं, आता मला काय जमू शकतं ह्याच्यामध्ये मी विचार करणार आणि पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा मी तुला भेटेन, तेव्हा मी तुला सांगेन, की माझ्या आयुष्यामध्ये असा काय बदल मी घडवला, की व्हेन यू एंटर द रूम, तुमच्याकडे तुमची गोष्ट सांगायला काहीतरी एक इंटरेस्टिंग आहे. आणि ती नक्कीच सगळ्यांची आयर्न मॅनची स्टोरी असणं गरजेची नाहीये. नाही. ज्याला आयर्न मॅन करायचंय त्यांनी त्या दृष्टीने पाऊल टाकावं. पण या जर्नीची गंमत पलीकडची आहे. जे काही अशक्य वाटतंय आत्ता, ते 5 वर्षांनी, 7 वर्षांनी आपण जर शक्य करू शकलो, तर मला असं वाटतं आपल्याला स्वतःबद्दलच थोडंसं छान वाटायला लागेल. नक्कीच. आणि आपण जेव्हा स्वतःला इन्स्पायर करतो ना, त्यासारखं इन्स्पायरिंग फॅक्टर मला वाटतं काहीच नाहीये. म्हणजे हो, आपण इन्स्पिरेशन कधी-कधी असं होतं ना, आता फॉर एक्झाम्पल हाच व्हिडिओ घेऊ. मी तुमच्याशी एवढं छान बोलले, मी इन्स्पायर झाले, नक्कीच झाले. प्रत्येक वाक्य तुमचं इन्स्पायरिंग होतं. पण बऱ्याचदा जोपर्यंत माझी मानसिक तयारी नाहीये, तोपर्यंत ते इन्स्पिरेशन मी अंमलात आणणार नाहीये. मी ॲक्शन नाही घेणार आहे त्याच्यावर. मी इन्स्पायर होईन त्या मोमेंटला, मोमेंटरीली असेल. पण यू हॅव सेड इट राइटली, की जोपर्यंत आपण स्वतःला इन्स्पायर नाही करणार, मग दॅट आयर्न मॅन ॲज वी राइटली सेड इन द बिगिनिंग इट कॅन बी ॲज गुड ॲज सरदारभाई पटेल ज्यांनी जगाला एकत्र केलं. किंवा आपले रॉबर्ट डाउनी ज्युनियर ज्यांनी आयर्न मॅन हा सुपर हिरो बनवला आणि तुमची आयर्न मॅनची स्टोरी राइट? सो इट कॅन बी एनी आयर्न मॅन स्टोरी. सो स्वतःला इन्स्पायर करा आणि ते पहिलं पाऊल टाका. शेवटी मला आशय तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल. फिजिकल फिट ओर फ्रीक रॅदर आशय, याचं आता पुढचं पाऊल काय आहे? सो एक तर मी ऑन माय 50th बर्थडे हं, आय हं. एम गोइंग टू एंटर अ बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. वॉव! सो लुकिंग फॉरवर्ड टू इट आशय. ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम ऑल ऑफ अस फ्रॉम अवेकनिंग ट्रेल अँड ऑल आवर लिसनर्स एज वेल. ऑन दॅट नोट आपण आजच्या एपिसोडची सांगता करूया. खूप शिकायला मिळालं अशय. छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे बी इन द मोमेंट, पॉझिटिव्ह राहा, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आपण शिकलो. स्वतःशी वेळ घालवायला आपण प्रयत्न करणार आहोत गोइंग फॉरवर्ड आणि बरंच काही. सो मी माझ्या लिसनर्सला एन्करेज करेन, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा एपिसोड नक्की बघा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या आयुष्यातली आयर्न मॅन मोमेंट. सो थँक यू सो मच आशय. तुम्ही हा एपिसोड करायला ॲग्री झालात आणि तुमची आयर्न मॅनची स्टोरी आमच्या सर्वांसोबत शेअर केलीत. थँक यू.